नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या लेक्चरमध्ये जो प्रॉब्लेम घेणार आहे तो प्रॉब्लेमचा टेक्स्टबुकमधलं पेज नंबर आहे 29 पेज नंबरवरचा प्रॉब्लेम आपण घेतोय। प्रॉब्लेमचं नाव आहे रुचा अँड जुली। आता मी प्रॉब्लेम रीडिंग करतोय तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या आणि प्रॉब्लेम मी जेव्हा सांगणार आहे तेव्हा त्याच्या पोस्टिंगकडे सुद्धा ध्यान ठेवा। मग आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सुरुवातीला काय दिलंय त्या लाईन मी सुरुवातीच्या वाचतोय, नंतर ट्रायल बॅलन्स घेणार आणि नंतर ॲडजस्टमेंट घेणार आणि हे कंप्लीट केल्यानंतर मग आपण खऱ्या अर्थाने सोडवायला सुरुवात घेणार। आपल्याला सुरुवातीला वाचण्यासाठी काही वेळ देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यातून हिडन ॲडजस्टमेंट कोणत्या आहे या गोष्टींची माहिती मिळत असते। मग आता उदाहरणार्थ सुरुवातीला आपल्याला त्यांनी असं रुचा अँड जुली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो। बघा मित्रांनो, इथं तुम्हाला एक मुद्दा सांगितलेला आहे का या दोन पार्टनरचा प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग करण्याचं प्रमाण जे आहे ते कॅपिटल रेशो मध्ये आहे। म्हणजे थोडक्यात कॅपिटल ज्या प्रमाणात दिलेला असेल त्यावरून तुम्हाला रेशो काढायचा आहे आणि त्या रेशो मध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं सांगितलं त्यांनी, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द फायनल अकाउंट। त्यांनी हेही सांगितलं की फॉलोइंग दिलेला जो ट्रायल बॅलन्स आहे आणि ॲडजस्टमेंट आहे यावरून तुम्ही फायनल अकाउंट प्रिपेअर करा। मग फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीन गोष्टी आपण यामध्ये प्रिपेअर करतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि शेवटचं असतं ते आपलं स्टेटमेंट, म्हणजेच आपण त्याला बॅलन्स शीट म्हणतो, बॅलन्स शीट। अशा प्रकारच्या तीन गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायच्या आहे, म्हणजेच फायनल अकाउंट प्रिपेअर होणार आहे आपलं। मग आता सुरुवातीला मी ट्रायल बॅलन्स वाचतोय, त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या। ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019, 31 मार्च 2019चा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। या ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट आणि क्रेडिटमध्ये डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे। मग आता डेबिट साईडचे कंटेंट काय आहे ते आपण एकदा जरा समजून घेऊ। उदाहरणार्थ डेबिटमध्ये तुम्हाला परचेस दिलेलं आहे, परचेस आपला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे, त्यामुळं हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होणार आहे। त्याच्यानंतर पुढे आहे ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस हा सुद्धा ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होणार आहे। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सॅलरी, सॅलरी मात्र तुमचा ऑफिशियल एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळं याची पोस्टिंग तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहे। त्याच्यानंतर पुढे आहे वेजेस अँड सॅलरी, वेजेस अँड सॅलरी, वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आपला, त्यामुळे याची पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲडव्हर्टाइजमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि त्याच्यामुळं त्याची पोस्टिंग तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करणार आहे। पण ॲडव्हर्टाइजमेंटला ब्रॅकेटमध्ये तुम्हाला असं सांगितलंय 2 इयर, याचा अर्थ 2 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजेच आपल्याला 1 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट लेस करावी लागणार आहे। ही आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे, हिला स्टार करा। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न हे आपण सेलमधून लेस करणार आहे। त्याच्यानंतर पुढे आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय ऑफिस रेंट, रेंट तुमचा एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट, त्यामुळे त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल। त्याच्यानंतर मोटार व्हॅन ही आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल। त्यानंतर आहे स्टॉक, स्टॉक हा तुमचा ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस असल्या कारणाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होईल। त्याच्यानंतर पुढे आहे सन्ड्री डेटर, डेटर आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल। कोल गॅस फ्युअल, फ्युअल असल्या कारणाने हा आपला मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला होईल। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होईल, कारण जे रॉ मटेरियल आपण परचेस करतो आणि त्याला इनवर्ड करून घेतो म्हणजे व्यवसायामध्ये आणतो तेव्हा लागणारा एक्सपेन्सेस येतो आणि त्यामुळं त्याची पोस्टिंग आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणाऱ्या मालाचं भाडं आणि त्यामुळं हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो उत्पादनाशी रिलेटेड नाही आहे आणि म्हणून याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल। मग सिंपल गोष्ट आहे, इनवर्ड कॅरेज आलं ट्रेडिंग अकाउंट, आउटवर्ड कॅरेज आलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तुमचा प्लांट अँड मशिनरी, मशिनरी आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल। अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस थोडक्यात समजून घेतलेले आहे। आता आपल्याला क्रेडिट बॅलन्सकडे जायचं आहे। क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सुरुवातीला तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे, कॅपिटल ही तुमच्या पार्टनरचं आहे आणि पार्टनरचा कॅपिटल हे फर्मची लॅबिलिटी असते आणि त्यामुळं कॅपिटलची पोस्टिंग ही लॅबिलिटी साईडला होणार आहे। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सन्ड्री क्रेडिटर, क्रेडिटर म्हणजे ज्यांनी आपल्याला माल सप्लाय केलेला आहे त्यांना आपल्याला त्यांचे पैसे रिटर्न द्यायचे आणि त्यामुळं ही सुद्धा आपली लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल।
त्याच्यानंतर आहे सेल. सेल तुमचा डायरेक्ट इन्कम आहे. इन्कम असल्या कारणाने ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर पुढे आहे तुमचा RDD. हा RDDला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण ॲडजस्टमेंटमध्ये पण आपल्याला RDD येणार आहे. ॲडजस्टमेंटमधला RDD आल्यानंतर तो आपला नवीन RDD असणार आहे आणि नवीन RDDतून हा ओल्ड RDD आपल्याला लेस करायचा आहे. म्हणजे छोटंसं काम आपल्याला तेव्हा तिथं करायचं आहे आणि म्हणून याला स्टार करून ठेवा. याची पोस्टिंग आपल्याला दुसरीकडे कुठं करायची नाही आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आपला बिल्स पेएबल. पेएबल ही आपली लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला रेकॉर्ड होईल. बिल्स पेएबल नंतरचा मित्रांनो पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेसमधून आपण लेस करणार आहे आणि अशा प्रकारे आपण थोडक्यात ट्रायल बॅलन्स समजून घेतलेला आहे. मग ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला 3 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आलेला आहे आणि त्याच्यामुळं परचेस रिटर्न आणि सेल रिटर्नला आपल्याला स्टार करावं लागेल. म्हणजे थोडक्यात एक प्रकारची आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. परचेस सेलला स्टार करा. त्याच पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंटला 2 इयर्स म्हटलेलं आहे. याचाच अर्थ तिथं पण आपल्याला 2 इयरची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. मग 1 इयरचीच ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला तिथं ठेवायची आहे, बाकी 1 इयरची आपल्याला लेस करायची आहे. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटवरती सुद्धा थोडक्यात एक प्रकारची ॲडजस्टमेंट आहे, म्हणून ॲडजस्टमेंटचा ॲडव्हर्टाइजमेंटला स्टार करा. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 गोष्टी थोडक्यात या ट्रायल बॅलन्समधून कळालेल्या आहे आणि इतर गोष्टी आपल्याला खाली ॲडजस्टमेंटमधून कळणार आहे. मग आता मी ॲडजस्टमेंट वाचतो, त्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटकडे तुम्ही लक्ष द्या. पहिली ॲडजस्टमेंट आहे तुमची क्लोजिंग स्टॉक. मग या क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलंय, क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यू ₹88,000 कॉस्ट प्राइस अँड 90,000 ॲज अ मार्केट प्राइस. 88,000 ही कॉस्ट प्राइस आहे तुमची आणि 90,000 ही मार्केट प्राइस आहे. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटच्या 2 किमती दिलेल्या आहे. जेव्हा 2 किमती दिल्या जातात तेव्हा छोटी किंमत आपल्याला महत्त्वाची असते. मग उदाहरणार्थ कॉस्ट प्राइस आपल्याला महत्त्वाची आहे. मग या कॉस्ट प्राइसचे आपल्याला 2 इफेक्ट करायचे आहे. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट काय आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेलं आहे. आज पुन्हा लक्षात घेणार. क्लोजिंग स्टॉक म्हटल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट त्याचा केला जातो आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला केला जातो. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची असेट साईड अशा प्रकारे 2 इफेक्ट या ॲडजस्टमेंटचे होणार आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे तुमची रुचा अँजुली विड्रॉ फ्रॉम बिझनेस ₹3,000 and 2,000 फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी 3,000 आणि 2,000 गुड्स विड्रॉ केलेले आहे. मग हे जे विड्रॉ आहे हे पर्सनल यूज आहे. पर्सनल यूजचं जर विड्रॉ असेल तर आपण त्याला ड्रॉइंग म्हणतो आणि ड्रॉइंग असल्या कारणाने आपल्याला कॅपिटलमधून लेस करायचं आहे आणि कॅपिटलमधून लेस झाल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचा आहे. मग जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंग येतं तेव्हा त्याचा एकच इफेक्ट आपण करतो, कॅपिटलमधून लेस. पण जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये ड्रॉइंग येतं तेव्हा त्याचे 2 इफेक्ट करतो आपण, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडमधून लेस. तर अशा पद्धतीने ही ॲडजस्टमेंट आपल्याला कंप्लीट करायची. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट मोटार व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन म्हटल्यानंतर आपली वस्तू कमी होती, असेट आपली कमी होती, त्यामुळं मोटार व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरीतून आपल्याला ही रक्कम लेस करायची आणि याचा सेकंड इफेक्ट असेट लेस झाली, असेट कमी झाली, आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे. म्हणजे डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे RDD रिझर्व्ह डाऊटफुल डेट्स ऑन डेटर्स 5%. म्हणजे डेटर्सवरती 5% RDD आहे. मग डेटर्समध्ये आपल्याला रिझर्व्ह डाऊटफुल डेप्ट आलेला आहे, म्हणजेच आपण RDD हा लेस करणार आहे. डेटर्स त्याने आपली कमी होणार आहे. मग या ॲडजस्टमेंटला आपण डेटरमधून लेस करणार आहे आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहे. आणि म्हणून वरती तुम्हाला डेटरला स्टार करावं लागेल, डेटरला स्टार करा. त्याच पद्धतीने मोटार व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी याची पण आपण डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट वाचलेली आहे, याला पण वरती स्टार करा, मशिनरी आणि मोटार व्हॅन. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस तुमचे आउटस्टँडिंग आहे, मग वेजेसला स्टार करा. आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपण त्याला ॲड करणार, त्याच्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस आपलं ॲड होणार. सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला होणार. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट. 6,000चे गुड्स परचेस केलेले आहे परंतु अनरेकॉर्डेड ते आहे. मग अनरेकॉर्ड जर असेल तर आपण याचे इफेक्ट करणार आहे 2 ठिकाणी. परचेसमध्ये ॲड करणार आहे आणि सेकंड इफेक्ट परचेस ॲड केल्याने परचेस आपले वाढणार आहे. सेकंड इफेक्ट आपला लॅबिलिटी साईडला क्रेडिटरमध्ये ॲड करण्यासाठी होणार आहे. मग या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे, परचेसमध्ये ॲड आणि क्रेडिट
क्रेडिटरमध्ये सुद्धा ॲड. त्याच्यामुळे तुम्ही क्रेडिटरला स्टार करा आणि परचेसला सुद्धा स्टार करा. मग परचेस आणि क्रेडिटर या दोघांना ॲडजस्टमेंट आहे. मग अशा प्रकारे परचेसला थोडक्यात 2 स्टार होईल, एक रिटर्नचा आणि एक अनरेकॉर्डेडचा. त्याच पद्धतीने क्रेडिटरला पण स्टार होईल. मग अशा पद्धतीने आपण थोडक्यात ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट या वाचून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या प्रॉब्लेमसाठी आखणी करायची आहे. मग आखणी करत असताना आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या 3 टाईप्सची आखणी करणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही आता आखणी करा आणि आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला सोडवायला सुरुवात करायची. सोडवायला सुरुवात करत असताना आपल्याला डेबिट बॅलन्सेस मधले पहिल्या कंटेंट सुरुवात करायची. डेबिट बॅलन्सेस मध्ये आपल्याला पहिल्यांदा दिले परचेस. परचेस हे आपल्या ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला ओपनिंग स्टॉक लिहायचा आहे. मग ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला लिहायचा आहे आणि ओपनिंग स्टॉक आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये जरा थोडासा मध्यभागी दिलेला आहे. बघा, स्टॉक 1 एप्रिल 2018 या नावाने तो आलेला आहे आणि म्हणून तो स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार. अकाउंटला लिहित असताना टू हा शब्द आपल्याला वापरायचा आहे आणि नंतर लिहायचं आहे टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे त्याची 89,500. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आता परचेस लिहायचा आहे आपल्याला. टू परचेस अमाऊंट इनरला 48,000. त्याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट आहे, 4 लाईन आपल्याला जागा सोडायची आहे. परचेस नंतर आहे ट्रेड एक्सपेन्सेस. हा ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होणार आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट आहे त्याची 3,000. त्याच्यानंतर आहे सॅलरी. सॅलरी मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होणार आहे आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी 4,500. नंतर आहे वेजस. वेजस मात्र ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होणार आहे आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजस अँड सॅलरी. आता इथं सॅलरी हा शब्द त्याच्या सोबत जोडलेला आहे फक्त, पण सुरुवातीला आपल्याला वेजस आहे आणि त्यामुळं वेजसनुसार त्याची पोस्टिंग होणार. वेजस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलंय वेजस. अमाऊंट इनरला ठेवायची 2,800 कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नंतर पुढे तुम्हाला दिलंय ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट इनरला 4,000. नंतर आहे सेल्स रिटर्न. हे आपण कालांतराने नंतर सेलमधून वजा करणार आहे, त्यामुळे हा कंटेंट नंतर पोस्टिंग करू. नंतर आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट आहे 23,000. त्याच्यानंतर आहे ऑफिस रेंट. रेंट म्हणजे आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल ऑफिस रेंट. त्याची अमाऊंट आहे 5,000. नंतर आहे मोटार व्हॅन. मोटार व्हॅन आपले असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल. अमाऊंट इनरला राहील 40,000 कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मोटार व्हॅनच्या नंतर आपल्याला स्टॉक दिलेला आहे. स्टॉक आपला ओपनिंग होता, त्याची पोस्टिंग ऑलरेडी झालेली आहे, डबल पोस्टिंग करायची नाही. त्यानंतर पुढे आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल 2,500. नंतर आहे सन्ड्री डेटर. डेटर आपले असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल सन्ड्री डेटर्स. अमाऊंट इनरला 62,000 कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नंतर आहे कोल गॅस फ्युअल. हे आपलं उत्पादनाशी रिलेटेड असणारी गोष्ट आहे. फ्युअल म्हणजे इंधन आणि इंधन हे उत्पादनासाठी लागतं आणि त्यामुळं उत्पादनाशी रिलेटेड कंटेंट आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो आणि म्हणून हा कंटेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कोल गॅस अँड फ्युअल. त्याची अमाऊंट आहे 1,000. त्याच्यानंतर पुढे आहे कॅरेज इनवर्ड. इनवर्ड कॅरेज म्हणजे आत येणाऱ्या मालाचं भाडं, हे सुद्धा उत्पादनाशी रिलेटेड आहे आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे.
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे त्याची 800 रुपये. त्याच्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड म्हणजे बाहेर जाणाऱ्या मालाचं भाडं. हे उत्पादनाशी अप्रत्यक्ष रिलेटेड आहे, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हे लिहायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज आउटवर्ड आणि त्याची अमाऊंट आहे 1300. नंतर आहे प्लांट अँड मशिनरी. ही आपली असेट आहे, असेट साईडला लिहायचं आहे प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट त्याची इनरला राहणार 13,800. प्लांट अँड मशिनरी 13,800 इनरला राहणार, कारण त्याच्यावर डेप्रिसिएशन आहे. डेबिट बॅलन्स आपण थोडक्यात पोस्टिंग केलेली आहे. डेबिट बॅलन्सची पोस्टिंग ही डेबिट साईडला होती बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेटला. मग डेबिट बॅलन्सेस हे 3 ठिकाणी जाणार आहे. मग 3 पैकी एक जागा ही त्याची असणार आहे. जर तो ट्रेडिंग अकाउंटचा असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार, जर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार, आणि जर तो असेटचा असेल तर असेटला रेकॉर्ड होणार. मग अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस संपवलेले आहे. मग आता क्रेडिट बॅलन्सेसची पोस्टिंग करायची. क्रेडिट बॅलन्सेसची पोस्टिंग एक तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट किंवा लॅबिलिटी साईड, याच 3 ठिकाणी त्याची पोस्टिंग होणार आहे. मग आता सुरुवातीला कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल आपली लॅबिलिटी आहे आणि त्यामुळे त्याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होणार आहे. लॅबिलिटी साईडला कॅपिटल, त्यामध्ये पार्टनरचं नाव रुचा. अमाऊंट इनरला 80,000. 4 लाईन जागा सोडून द्या. नंतर दुसऱ्या पार्टनरचं कॅपिटल लिहायचं आहे 40,000. पुन्हा 4 लाईन जागा सोडा. दोन्ही कॅपिटल ही लॅबिलिटी आहे, लॅबिलिटीला लिहिलं. नंतर पुढे आहे सन्ड्री क्रेडिटर. क्रेडिटर आपली लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट इनरला 22,000. 1 लाईन जागा सोडा. नंतर आहे सेल. सेल आपल्या ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, कारण तो डायरेक्ट इन्कम आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल. अमाऊंट इनरला 1,48,000. आणि मग या सेल मधून आपल्याला डेबिट बॅलन्सेस मध्ये सेल्स रिटर्न हा पॉइंट होता. मग ते रिटर्न जे आहे ते आपल्याला वजा करायचे, कारण रिटर्न आलं म्हणजे आपला त्याने विक्री कमी होणार आहे, आणि मग रिटर्न आपलं वजा होणार. 8,000चं रिटर्न वजा होणार. 1,40,000 रुपये आउटरला येणार. त्याच्यानंतर पुढे आहे आरडीडी. हा आरडीडी आपल्याला खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या आरडीडीतून लेस करायचं आहे, त्यामुळे या आरडीडीला आता काही करायचं नाही. त्याच्यानंतर पुढे बिल्स पेएबल. पेएबल आपली लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल बिल्स पेएबल. त्याची अमाऊंट आहे 12,000. त्याच्यानंतर आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेस मधून लेस करायचे, कारण परचेस केलेला माल आपण रिटर्न केला याचा अर्थ त्याने आपली खरेदी कमी होणार आहे, आणि त्यामुळं आपण परचेस मधून त्याला लेस करणार. परचेसचे तिथं लेस रिटर्न 6,000. 42,000 रुपये तुमचे इनरला राहतील. मग अशा प्रकारे सेल्सचं रिटर्न सेल्समधून वजा केलं, परचेसचं रिटर्न परचेसमधून वजा केलं. ट्रायल बॅलन्स आता आपला संपलेला आहे. आता आपल्याला खाली दिलेल्या ऍडजस्टमेंटला सुरुवात करायची. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हटल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार, आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. 2 किमती दिल्यानंतर आपण छोटी किंमत घेतो, म्हणजे थोडक्यात 88,000 ही छोटी किंमत आहे. ही छोटी किंमत आपण घेणार. मग 88,000 या क्लोजिंग स्टॉकच्या रकमेचा सेकंड इफेक्ट आपण असेट साईडला करणार. असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 88,000. त्याच्यानंतर आता दुसरी ऍडजस्टमेंट आपल्याला दिली, रुचा अंजुली विड्रॉ फ्रॉम बिझनेस ₹3,000 and 2,000 फॉर पर्सनल यूज. आता 3,000 आणि 2,000 हे पर्सनल यूज साठी विड्रॉ केलेले. मग पर्सनल यूज जर असेल तर आपण त्याला ड्रॉइंग म्हणतो. ड्रॉइंग हे जर ट्रायल बॅलन्स मधलं असेल तर त्याला आपण फक्त कॅपिटल मधून लेस करतो. पण जर या प्रकारचं ऍडजस्टमेंट मधलं ड्रॉइंग असेल तर त्याचे 2 इफेक्ट आहे. पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आहे, आणि दुसरा इफेक्ट हा कॅपिटल मधून लेस आहे. मग आता आपण पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करू. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स टेकन किंवा गुड्स विड्रॉ फॉर पर्सनल यूज.
आणि मग त्यामध्ये आपले पार्टनर आहे रुचा आणि दुसरी जुली. 3000 आणि 2000 हे त्यांचं ड्रॉइंग आहे. मग ते आपल्याला लिहायचं आहे आणि त्यांच्या कॅपिटलमधून लेस करायचं आहे. मग रुचामधून लेस होईल तिचं कॅपिटल ड्रॉइंग 3000. 3000 रुपये लेस झाले, 77,000 रुपये तुमचे शिल्लक राहिले. आणि दुसऱ्या पार्टनरमधून पण लेस होणार आहे, तिचं ड्रॉइंग 2000 रुपये, 38,000 रुपये तुमचे शिल्लक राहणार आहे. मग अशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही ड्रॉइंगचे 2 इफेक्ट केले. कॅपिटलमधून लेस हा तर केलाच केला, पण एक इफेक्ट तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या सुद्धा क्रेडिटला केला आहे. मग अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट झाली, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन मोटार व्हॅन 5%. मोटार व्हॅनवरती 5% डेप्रिसिएशन आहे. मग डेप्रिसिएशन हे मोटार व्हॅनमधून लेस होणार आहे, कारण डेप्रिसिएशन म्हणजे वस्तू कमी होणं आणि त्यामुळे आपण त्याला लेस करतोय. लेस डेप्रिसिएशन 5%. मग आता 40,000वरती 5%, 10% येणार 4,000 आणि 5% येणार त्याच्या निम्मे, म्हणजे 4,000च्या निम्मे 2,000. मग 2,000 रुपये तुमचे वजा होणार, 38,000 रुपये तुमचे आउटरला येणार. मोटार व्हॅनवरती 5% आहे आणि मशिनरीवरती तुमचे 7% आहे. आता 7% डेप्रिसिएशन तुम्हाला काढायचं आहे. 13,800 वरती 7% डेप्रिसिएशन काढायचं आहे. मग कोणतीही टक्केवारी जर काढायची असेल तर आपण काय करणार, ती रक्कम म्हणजे उदाहरणार्थ 13,800 गुणिले किती टक्के काढायचे ते गुणिले 7 भागिले 100 हे सूत्र वापरणार. 0 कट होणार, 0 कट होणार आणि त्याच्यानंतर 13,800चे 0 कट झाल्यामुळं आपल्याला इथं 138 राहिले आणि इकडं 7 राहिले. मग 138 आणि 7चा आपण जर गुणाकार केला तर गुणाकार येणार आहे तुमचा 966. आणि मग हे 966 रुपये तुमचे 7ने गुणल्यामुळं 7% प्राईज आली. मग 7% प्राईज तुमची वजा होणार, म्हणजे थोडक्यात 966 रुपये वजा होणार, 12,834 रुपये आउटरला येणार. 12,834 रुपये तुमच्या आउटरला येणार. दोन्हीही डेप्रिसिएशनने तुमची असेट कमी झाली. मग असेट जर कमी होत असेल तर तुमचा खर्च आहे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा आहे. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डेप्रिसिएशन मोटार व्हॅन आणि डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी. मोटार व्हॅनचे 2,000 आहे आणि याचे 966 आहे. असं टोटल डेप्रिसिएशन तुमचं होणार आहे 2,966. असं सिंपल गोष्ट आहे डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला सांगितली RDD 5% ऑन डेटर. डेटरवरती 5% RDD काढायचे. मग RDD हा सुद्धा आपले डेटर कमी करतो. डेटर म्हणजे आपले गिराईक, कस्टमर आपले 62,000चे, पण त्यापैकी आपल्याला रिझर्व्ह डाऊटफुल डेट आला, म्हणजे थोडक्यात डाऊट आला की आपले पैसे बुडणार आहे. मग पैसे जर बुडणार असेल तर आपल्याला ही रक्कम त्यातून लेस करावी लागेल. किती टक्के लेस करायचे, तर 5% लेस करायचे असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मग RDD आपल्याला 5% काढायचं आहे. 62,000वरती 5%, 10% येणार आहे 6,200 आणि त्याच्या निम्मे केले तर 3,100 हे 5% प्राइस येणार आहे. मग ती 3,100ची प्राइस लेस होणार आणि 62,000तून 3,100 लेस झाले म्हणजे 58,900 हे तुमच्या आउटरला येणार. मग अशा पद्धतीने तुम्ही बॅड डेज मधून RDD थोडक्यात तुम्ही डेटर्स मधून लेस केला. मग हा जो RDD आहे हा तुम्ही लेस केला. तुम्हाला आता ऍडजस्टमेंट मध्ये हा RDD सांगितलेला होता, त्यामुळे थोडक्यात याला तुम्ही न्यू RDD म्हणणार. आणि मग हा न्यू RDD तुम्ही इथून लेस केला. याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला डेटर कमी झाल्यामुळं तुमचा खर्च आहे सेकंड इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही RDD लिहिणार, परंतु हा RDD तुम्ही न्यू नावाने लिहिणार आणि त्याला इनरला ठेवणार. मग नवीन RDD तुमचा 3,100चा आहे. यातून तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला ओल्ड RDD लेस करायचा आहे. मग ओल्ड RDD तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे, त्याची किंमत आहे RDDची 1,200. मग 1,200 तुम्ही लेस करणार, 1900 रुपये तुमचे आउटरला येणार. 1,900 हे थोडक्यात तुमच्या आउटरला येणार. मग अशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही RDD ला कंप्लीट केलेला आहे.
RDDला थोडक्यात तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. मग RDD कंप्लीट झाल्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची आउटस्टँडिंग वेजेस या ॲडजस्टमेंटकडे आपल्याला जायचं आहे. आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला ॲड करायचं आहे. याचा अर्थ काय, तर आउटस्टँडिंग म्हणजे अजून द्यायचे राहिलेले आहे. मग पहिलं वेजेस आपण दिलेलं आहे 2800चं, अजून 800 रुपये द्यायचे म्हणजे आपल्याला ॲड करावं लागेल आणि म्हणून आपण इथं नाव देणार ॲड आउटस्टँडिंग 800 रुपये. बाहेर येणार आपले 3600 आणि मग हे 800 रुपयाने आपले वेजेस वाढले म्हणजे आपली मजुरी वाढली की आपल्याला समोरच्याला देणं वाढतं आणि म्हणून सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला करायचं आहे. मग यासाठी मी एक छोटासा नियम सांगतो. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड वाढती म्हणजे आपला खर्च वाढतो. कारण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय आहे, सगळे खर्च आहे आणि सगळे खर्च असल्या कारणाने आपली डेबिट वाढली की आपला देणं वाढतं आणि म्हणून सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला करायचा. मग लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस त्याची अमाऊंट आहे 800 रुपये. ही ॲडजस्टमेंट अशा प्रकारे कंप्लीट केली. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स ₹6,000 वेअर परचेस बट नो एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट. 6,000चा माल परचेस केलेला आहे परंतु बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड नाहीये. मग रेकॉर्ड जर नसेल तर रेकॉर्ड करावं लागेल. रेकॉर्ड करायचं म्हणजे आपल्याला त्याला ॲड करायचं. मग 6,000चा माल परचेस केलेला आहे म्हणजे याचा अर्थ परचेसमध्ये ॲड करावं लागेल आणि म्हणून परचेसचे तिथं या ॲड अनरेकॉर्डेड 6,000 रुपये ॲड करा. 48,000 रुपये तुमचे आउटरला येतील. 48,000 रुपये तुमच्या आउटरला येतील. 6,000ने तुमचे परचेस वाढलं की ज्याने सप्लाय केलेलं आहे ते क्रेडिटर सुद्धा वाढतात आणि म्हणून सेकंड इफेक्ट क्रेडिटर मध्ये पण ऍड करायचे. मग अनरेकॉर्डेडची ऍडजस्टमेंट दोन्ही ठिकाणी ऍड होती आणि म्हणून ऍड अनरेकॉर्डेड परचेस 6,000. अशा प्रकारे 28,000 रुपये तुमचे आउटरला येते. मग आता अनरेकॉर्डेडची ऍडजस्टमेंट या पद्धतीने आपण कंप्लीट केली. आता आपल्याला खाली दिलेले ऍडजस्टमेंट संपलेले आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये राहिलेली एक ऍडजस्टमेंट कंप्लीट करायची. ती ऍडजस्टमेंट कोणती आहे तर ऍडव्हर्टाइजमेंट बद्दलची ऍडजस्टमेंट आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं की ऍडव्हर्टाइजमेंट ही 2 वर्षासाठी आहे 4,000 रुपये. मग ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षासाठी 4,000 आहे याचाच अर्थ एका वर्षाला 2,000 आहे. मग एका वर्षाला जर 2,000 असेल तर आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड फक्त एका इयरचे करायचे. मग याचा अर्थ आपल्याला 2 वर्षाची जर ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर आपल्याला एका वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट लेस करून टाकायची. एका वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट लेस केली की बरोबर आपली शिल्लक राहिलेली दुसऱ्या वर्षाची शिल्लक राहील. मग ऍडव्हर्टाइजमेंट आपण लेस करणार, त्याला आपण प्रीपेड नाव देणार. लेस प्रीपेड 2,000 रुपये लेस होणार. हे 2,000 रुपये नेक्स्ट इयरचे म्हणून लेस झाले आणि याचा सेकंड इफेक्ट करणार आपण. या 2,004 मधून 2 गेले, 2 शिल्लक राहिले. हे जे 2,000 रुपये आपण वजा केले हे नेक्स्ट इयरचे वजा केले. नेक्स्ट इयरचे जे वजा केले ते या वर्षीच्या दृष्टीने आपली असेट असते. म्हणजेच याचा अर्थ प्रीपेड जर काही असेल तर ते आपली असेट आहे आणि म्हणून याची पोस्टिंग आपण असेट साईडला करणार. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. आता इथं हा मुद्दा क्लिअर होतो. जर आउटस्टँडिंग असेल तर लॅबिलिटी आणि प्रीपेड असेल तर असेट आहे. मग अशा पद्धतीने आपण थोडक्यात ही पण ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. मग आता आपल्याला ज्या दिलेल्या ऍडजस्टमेंट होत्या त्या थोडक्यात सगळ्या कंप्लीट झाल्या. मग त्या जर कंप्लीट झालेल्या असेल तर आता आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचे. मग अकाउंट जर क्लोज करायचं असेल तर आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज घेणार. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड यांची एकदा टोटल करणार. उदाहरणार्थ आता ट्रेडिंग अकाउंटची जर क्रेडिट साईड म्हटली तर ती किती येते ते आपण एकदा चेक करणार. 8 आणि 2 10, 10 आणि 3 13. 13ला 1 हातचा, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13. 13ला 1 हातचा, 1 आणि 1 2, 2,33,000. या कंटेनची बेरीज 2,33,000 आहे. म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज 2,33,000 आहे. आता थोडक्यात डेबिट साईडची आपण बेरीज करू. 8 आणि 6 14, 14 आणि 5 किंवा 6 आणि 5 11, 11 आणि 8 19, 19ला 1 हातचा, 3 आणि 2 5,
5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 8 त्रिक 24, 24 ने 25, 25ला 2 हातचे, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 1 45 900. थोडक्यात काय, डेबिट साईडची बेरीज 1 45 900 येते. मग आता 2,33,000 ही क्रेडिट आहे आणि डेबिट मात्र 1 45 900. मग क्रेडिटची बेरीज 2,33,000 ही मोठी आहे. मग मोठी टोटल आपल्याला लिहायची, म्हणजे 2,33,000 आपल्याला लिहायचे. मग आता 2,33,000 हे आपण दोन्हीकडे लिहिल्यानंतर क्रेडिट साईड, म्हणजे क्रेडिट साईड 2,33,000 मोठी आहे. क्रेडिट जर मोठी असेल तर डेबिटला फरक पडेल आणि जो डेबिटला फरक पडतो ट्रेडिंग अकाउंटच्या, त्याला आपण नाव देत असतो ग्रॉस प्रॉफिट. आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जो फरक पडेल त्याला आपलं नाव असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. मग 2,33,000तून 1,45,900 थोडक्यात लेस करणार, आपला फरक आपल्याला कळेल 17 2 12 8 87,100चा थोडक्यात फरक पडतोय. आणि मग 87,100चा हा जो फरक आहे याला तुम्ही ग्रॉस प्रॉफिट म्हणणार. मग हाच ग्रॉस प्रॉफिट इकडे क्रेडिट होणार, म्हणजेच पुढच्या अकाउंटच्या तो क्रेडिटला जाणार. इकडे पडलेला फरक इकडे जाणार. जर इकडे फरक पडला असता तर तो डेबिटला आला असता. मग आता इकडे क्रेडिटला जातोय हा फरक 87,100चा, त्याला नाव येणार आहे ग्रॉस प्रॉफिट 87,100. मग ज्या पद्धतीने आपण थोडक्यात ट्रेडिंग अकाउंट क्लिअर केलं, कसं क्लिअर केलं, क्रेडिटची टोटल किती येते ते इथं लिहिलं, डेबिटची टोटल किती येते ते इथं आपण लिहिलं. आणि मग क्रेडिट आणि डेबिट टोटल लिहिल्यानंतर आपल्याला एक कळालं की कोणती मोठी आहे, क्रेडिट मोठी आहे. मग क्रेडिटची टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे आपण लिहिली. त्या मोठ्या टोटल मधून ती छोटी टोटल मायनस केली आणि त्या साईडला आपण फरक लिहिला, त्याला आपण नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट. मग हाच ग्रॉस प्रॉफिट इकडे क्रेडिट झाला. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा याच पद्धतीने क्लिअर करायचे. आता उदाहरणार्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड तर सोपी आहे 87,100. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड किती आहे 87,100. आता डेबिट किती आहे तेवढं आपण एकदा चेक करू आणि तिथं एकदा मांडू. 6 9 9 18 18 आणि 10 28 28 आणि 3 28 29 30 31 31ला 3 हातचे 3 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 2 9 9 आणि 9 18 18 आणि 2 20 20,166. थोडक्यात काय, डेबिटची जी बेरीज आहे ती 20,166 आहे. डेबिटची बेरीज 20,166 आहे. मग आता याही ठिकाणी तुम्हाला कळतंय की क्रेडिट साईड 87,100 आहे, डेबिट साईड 20,166 आहे, म्हणजे क्रेडिट साईड मोठी आहे. मग 87,100 ही क्रेडिट साईडची टोटल मी दोन्हीकडे लिहितो. 87,100. मग डेबिटला जो फरक पडतो त्याला तुम्ही नेट प्रॉफिट नाव देणार. नेट 87,100 हे थोडक्यात तुम्हाला क्लोज दाखवायचे होते. क्लोज दाखवत असताना तुम्ही इथं दोन्ही साईडला लिहिणार 87,100 87,100. हे लिहिल्यानंतर जो डेबिटला फरक पडतो त्याला नेट प्रॉफिट नाव देणार आहे. नेट प्रॉफिट तुम्हाला दोन पार्टनरला वाटून द्यायचं आहे, रुचा अँड जुली. या पार्टनरला वाटत असताना तुम्हाला रेशो कॅपिटल वरती अवलंबून आहे. कॅपिटल किती तुमच्या रुचा आणि जुलीचं 80,000 कॅपिटल दिलेलं आहे, 40,000 कॅपिटल दिलेलं आहे. मग आता यावरून तुमचा रेशो काढायचा आहे. म्हटल्यानंतर 80,000 आणि 40,000 हे असं तुम्ही मांडणार. यांचे कॉमन शून्य तुम्ही कट करणार. 8 आणि 4 शिल्लक राहिले, मग 4 1 4 आणि 4 2 8 असा तुमचा रेशो येणार. कॅपिटल वरून तुम्ही हा रेशो काढला म्हणजे त्याचा अर्थ कॅपिटल रेशो हा तुमचा झाला 2:1. मग 2:1 मध्ये तुम्हाला हा इथं पडणारा डिफरन्स डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. पण तो डिफरन्स तुम्हाला कसा काढणार आहे तर क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडची टोटल तुम्हाला वजा करायची. मग इथं तुम्हाला आता फरक कळेल. 9
66,934. हा जो इथं डिफरन्स राहिलेला आहे तो 66,934चा राहिलेला आहे. मग ते 66,934 थोडक्यात तुम्हाला 2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग आता उदाहरणार्थ 66,934ला थोडक्यात तुम्ही 3ने डिवाइड करणार, कारण 2 म्हटल्यानंतर तुम्हाला 3ने डिवाइड करावं लागणार. मग आता 3चं डिवायडेशन कसं होतं बघा. 3 दुने 6, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 एक 3. पुढं उत्तर तुमचं पॉईंटमध्ये असणार आहे. म्हणजे थोडक्यात 22,311चा तुमचा एक भाग येतो. मग 22,311 गुणिले 2 आणि 22,311 गुणिले 1 हे तुम्हाला करायचं आहे. 22,311 गुणिले 2 जर केलं तर 44,722 होणार आहे तुमची. 44,722 होणार आहे. आणि इथं 22,311च असणार आहे, कारण 22,311 एक 22,311च असणार आहे. त्याच्यामुळे इथं 22,311 असणार आहे. मग आता यांचं जर डिस्ट्रीब्युशन केलं तर ते आपलं 66,934 भरायला पाहिजे, कारण आपण डिव्हाइड कशाला केले होते, 66,934ला केले होते. मग इथं 66,934 आपले भरायला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला इथं पॉईंटमध्ये आल्यामुळं इथं आपल्याला 1 रुपया वाढवावं लागेल. म्हणजे 44,722 ऐवजी 44,723 करावं लागेल. आता मात्र आपली बेरीज येणार आहे 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 6 आणि 3 9, 4 आणि 2 6, 6. म्हणजे थोडक्यात 66,934 ही बेरीज आपल्या आता इथं क्लिअर येते. ही बेरीज आपल्याला आता क्लिअर येते. मग अशा पद्धतीने ही बेरीज जी आलेली आहे ही तुम्हाला तिकडे कॅपिटलमध्ये ऍड करायचं आहे. म्हणजे 77,000 मध्ये रुचाचा नेट प्रॉफिट ऍड करायचा आहे 44,723. ऍड नेट प्रॉफिट 44,723. त्याच्यानंतर इथं दुसऱ्या पार्टनरला पण नेट प्रॉफिट ऍड करायचं आहे आणि तो नेट प्रॉफिट आहे 22,311. 22,311. मग आता 311 तर हे तुमचे कॉमन असणारे. 8 आणि 2 10 होणारे. 3 आणि 2 5 आणि 1 6 होणार आहे. म्हणजे 60,311 हे येणार आहे. आता यांची बेरीज तुम्हाला इथं सुद्धा तुमचे 623 हे कॉमन असणार आहे. ओके. 7 आणि 4 11 होणार आहे. 7 आणि 4 11 आणि 1 12 होणार आहे. म्हणजे थोडक्यात 1,21,623 येणार आहे. 1,21,623, 60,311, 28,000, 12,000 आणि 800 अशा पद्धतीच्या तुमच्या रकमा आहे. मग आता तुम्हाला लॅबिलिटी आणि असेट या टॅली करायची आहे. मग आता उदाहरणार्थ लॅबिलिटी एकदा किती येते ते चेक करू. 1,21,623, 60,311, 28,000, 12,000 आणि त्याच्यानंतर 800. आता बघा 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 1 हातचा 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 1 हातचा 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 12ला 1 हातचा 2 22 734. लॅबिलिटी साईडची बेरीज 2 22 734 ही तुमची येते. आता असेट साईड आपल्याला चेक करायची. असेट साईड 23,000, 38,000, त्याच्यानंतर 58,900, त्याच्यानंतर 12,834, त्याच्यानंतर 88,2 थोडक्यात 90,000, 88,000 अधिक 2,000 म्हणजे 90,000. 4 3 9 आणि 8 17, 1 हातचा 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 10 21, 21 21 आणि 8, 21 आणि 8 29, 29 आणि 3 30, 31 32, 32ला 3 हातचे 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22. म्हणजे ही सुद्धा तुमची 2 22 734च येते. म्हणजे असेट साईडची बेरीज 2 22 734 येते
आणि लॅबिलिटी साईडची बेरीजसुद्धा 2 22 734 येते. अशा पद्धतीने तुमचा असेट आणि लॅबिलिटी साईड या प्रॉब्लेमच्या सेम येतात आणि इथं तुमचा प्रॉब्लेम कंप्लीट होतोय. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित जे काही मी सांगितलं त्याकडे लक्ष ठेवा आणि पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट प्रॉब्लेमकडे आपण जाणार आहे. ओके, थँक्यू.